आज आम्हाला लग्नाला बाहेर जायचं होतं, त्यामुळे घरातील सर्व कामे पटापट अशी आवरून घेतली. सकाळी उठल्याबरोबर मी लग्नाला जाण्यासाठी छान अशी तयार झाली, साडी नेसून घेतली आणि मग घरातली सर्व कामे उरकून घेतली. गॅस पुसणं, भांडी घासून सगळं घर चकाचक करून घेतलं आणि त्यानंतर देवासमोर दिवा लावला. भगवान गौतम बुद्ध यांच्यासमोर दिवा लावला, अगरबत्ती लावली आणि हात जोडून स्तब्ध उभे राहिले. यांच्यासमोर हात जोडून डोळे मिटून शांत उभं राहिलं की मनातली सगळी अशांतता, जो काही गोंधळ असतो तो सगळा दूर जातो आणि फक्त पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि त्यानंतर मग आणखीन राहिलं सुरलेलं माझं थोडंसं आवरून घेतलं, बांगड्या घालून घेतल्या. छान अशा आधी बांगड्या सेट केल्या आणि हातामध्ये घालून घेतल्या. मला बांगड्या घालायला खूप जास्त आवडतात मित्रांनो. त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःकडे बघितलं, सगळं व्यवस्थित आहे का, छान तयार झाले आणि लगेच आमची गाडी आली. मग आम्ही गाडीत बसून लग्नाला जाण्यासाठी निघालो. गाडीत आल्या आल्या समर्थ आमच्याकडे आला आणि समर्थने यांच्या शर्टला एवढ्या जोरात पकडलं होतं की जसं काही तो खाली पडणारच आहे. मग थोड्या वेळाने त्याला माझ्याकडे घेतलं. समर्थनी मग माझ्या बांगड्यांसोबतच खेळायला चालू केलं. सर्वांसोबत एकत्र खूप सुंदर असा हा प्रवास चालू होता. आम्ही सकाळी नाश्ता केला नसल्यामुळे मग एका ठिकाणी थांबून नाश्ता केला व पुढील प्रवासाला लागलो. प्रवासामध्ये अनेक झाडे, शेत हे सगळं बघताना खूप छान वाटत होतं. मग थोड्या वेळातच आम्ही लग्नदारी पोचलो. छान असा मांडव सजलेला होता व स्टेजसुद्धा मस्त असं सजवलेलं होतं. त्यानंतर नवरीही इकडे मेकअप करत होती व थोड्याच वेळामध्ये नवरीचा आणि नवरदेवाचा सुंदर मंगल परिणय हा पार पडला. मित्रांनो, ह्या लग्न परिणयामध्ये हे दोघेही इतके सुंदर दिसत होते की काय सांगायचं. त्यानंतर जेवणाची पंगत बसली. मित्रांनो, असं खाली बसून पंक्तीत जेवण हे मी खूप दिवसातनं पाहिलं होतं. त्यामुळे एक जुनी आठवण तर मिळालीच आणि मग त्यानंतर एक खूप मस्त कार्यक्रम इथे चालू झाला. सुरुवातीला तर नवरीला कळेच ना की नेमकं हे माझ्यासोबत काय होतंय आणि मलासुद्धा माहिती नव्हतं. मग त्यानंतर मलाही कळालं की हा जो कार्यक्रम चालू आहे तो सूनमुख बघण्याचा कार्यक्रम आहे. मित्रांनो, आता ह्या सूनमुख कार्यक्रमामध्ये सूनमुख बघण्याचा कार्यक्रम म्हणजे केवळ रीत नसून सून म्हणून तिचं प्रेमानं, आदरानं स्वागत करण्याची परंपरा. घरातील एक एक ज्येष्ठ महिला जवळ येऊन मायेनं नवरीचा डोक्यावरून पदर उचलते व त्या क्षणाला तिला भरपूर आशीर्वाद आणि भेटवस्तू देत होत्या. या क्षणामध्ये नवरीला छान सुंदर सोन्याच्या भेटवस्तू मिळाल्या. हे मी पहिल्यांदाच पाहत असल्यामुळे मलासुद्धा खूप भारी वाटलं. त्यानंतर आम्ही नवरा नवरीसोबत मस्त असे फोटो काढला, व्हिडिओ काढला आणि त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर आम्ही जेवण करून घेतलं. मित्रांनो, ह्या पंक्तीमध्ये बसून जेवणाचा अनुभव मी खूप वर्षानंतर घेत होते, त्यामुळे मला खूप खूप भारी वाटत होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही छान छान अशी आईस्क्रीम खाल्ली व नंतर सुरू झाला कन्यादानाचा कार्यक्रम. यामध्ये नवरा नवरीचे पाय धुवून, प्रेमाने पुसून, हळद कुंकू लावून त्यांना पाणी पाजण्यात आलं आणि भरपूर असे आशीर्वाद देण्यातही आले आणि घेण्यातही आले. मित्रांनो, ह्या सर्व प्रथेला हे जे काही चालू आहे याला कन्यादान असं म्हणतात. हे मी पहिल्यांदाच पाहिलं होतं. त्यानंतर मग आम्ही घरी यायला निघालो. आमची गाडी आली, आम्ही गाडीत बसलो आणि घरी येण्याच्या प्रवासाला निघालो. वाटेमध्ये इतक्या नर्सरीज व आर्टिफिशियल झाडं होती की हे सगळं पाहून खूप खूप भारी वाटत होतं. मित्रांनो, आजचा दिवस इतका आनंदात जाईल असं मला तरी वाटलं नव्हतं, पण खूप खूप भारी गेलं. मग आम्ही घरी डायरेक्ट न जाता मम्मीकडे गेलो. मग काय, मम्मीकडे गेल्यानंतर सोफ्यावर काही वेळ निवांत बसले. समर्थ आता आमचा रडत नाही, तो कोणाकडेही अगदी आनंदाने जातो आणि हसत खेळत राहतो. त्यानंतर मम्मीने छान असा चहा केला व सर्वांना गरम गरम चहा दिला. चहा पिऊन सर्वांचा थकवा चुटकीत असा निघून गेला.
मग आईने जेवणाचा आग्रह केला. आईला किती सांगितलं की अगं नको करू जेवण, मी घरी जाऊन करेल आणि खाईल. पण आईची माया कोठे ऐकती. आईचं प्रेम शब्दात मावणं तर खूप कठीण आहे मित्रांनो. मग काय आईने लगेच स्वयंपाकाला लागली आणि सुंदर असा स्वयंपाक करून आम्हाला पोटभर जेवण करूनच घरी पाठवलं. मित्रांनो, ही असते आई. भेटूयात पुन्हा, तोपर्यंत बाय.